पंक्तीतली किंवा भंडाऱ्यातली काशी फळाची भाजी तर तुम्ही नक्कीच खाल्ली असेल. आजच्या रेसिपीमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ही भाजी कशी करायची. तर तुमच्या इकडे काशी फळाला काय म्हणतात हे नक्की सांगा कमेंट करून. इथे मी घेतलेलं आहे अर्धा किलो काशी फळ किंवा कद्दू. त्याला मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता याच्या फोडी अशा प्रकारे करून घेतल्या आहेत. तर सर्वात अगोदर आपल्याला हा पंचमेळ मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी मी इथं 1 चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा बडीशोप, अर्धा चमचा त्याचबरोबर अर्धा चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत. तर ही पाचही जिन्नस आपल्याला मिक्सरमधून किंवा खलबत्त्यातून जाडसर कुटून घ्यायचे आहेत किंवा बारीक करून घ्यायचे आहेत. तर याला मी मिक्सरच्या भांड्यात टाकून एकदा पल्स करून घेणार आहे आणि पल्स करून झाल्यानंतर हा अशा प्रकारे आपल्याला दिसतो. तो खूप जास्त ग्राइंड नाही करायचं, पावडर नाही बनवायची. अशाच प्रकारचा आपल्याला मसाला हवा आहे. तर फक्त त्याची जी स्मेल आहे ती तेलात उतरली पाहिजे. तर त्यानंतर 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट, त्याचबरोबर अर्धा इंच अद्रकीचा तुकडा आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या मिक्सरातून बारीक करून घ्यायचा आहेत किंवा त्याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारचा ठेचा बनवून घेतलेला आहे. आता कढईत टाकूयात तेल. तर आपण जेवढं तेल नॉर्मली फोडणीला टाकतो त्यापेक्षा डबलनं इथं मी तेल वापरणार आहे. त्यानेच आपली भाजी खूप छान बनते. तर इथं 2 तेजपत्त्याची पानं मी बारीक कट करून टाकली आहेत. त्यामध्ये 3 लाल सुक्या मिरच्या टाकल्या आहेत. याला छान परतून घेऊयात तेलामध्ये. त्यानंतर आपल्याला इथे टाकायचा आहे पंचमेळ मसाला, जे आपण मिक्सरला थोडासा ग्राइंड करून घेतलेला आहे. आणि 1 मिनिटानंतर यामध्ये आपल्याला टाकायचा आहे जो ठेचा आपण हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकीचा बनवून घेतला होता तो. तर 1 ते 1.5 चमचा ही पेस्ट बनलेली आहे. तर छान 1 मिनिट परतून झालं की यामध्ये आपण मसाले ॲड करूयात. तर मसाल्यांमध्ये घरचेच थोडके मसाले घेतलेले आहेत. तर इथे मी 1.5 चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद पावडर आणि 1 चमचा धनेपूड घेतलेली आहे. तर हे 4ही मसाले तेलामध्ये 1 मिनिट परतायचे आहेत. पण यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 3 ते 4 चमचे पाणी. आणि पाणी टाकूनच आपल्याला हे छान शिजवून घ्यायचे आहेत किंवा परतून घ्यायचे आहेत छान तेल सुटेपर्यंत. तर 1.5 ते 2 मिनिट मस्तपैकी मसाले परतून झाले की यामध्ये मी 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकणार आहे. इथे तुम्ही कोथिंबीर पण वापरू शकता किंवा स्किपही करू शकता. त्यानंतर हे छान मिक्स झाले आणि 2-3 मिनटं छान परतून झाला हा मसाला की यामध्ये टाकायचा आहे अर्धा चमचा काळं मीठ. काळ्या मिठाने या भाजीची चव खूप छान येते, म्हणून काळं मीठ स्किप करू नका. त्याचबरोबर पाव चमचा इथं मी आमचूर पावडर टाकलेला आहे. टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, पण छान चव येते आमचूर पावडरने, म्हणून मी इथं ॲड केलेलं आहे. त्याचबरोबर आता हे छान मिक्स करून घेऊयात. आणि यानंतर आपल्याला टाकायचे आहेत काशी फळाच्या फोडी, ज्या आपण बनवून घेतलेल्या आहेत किंवा करून घेतलेल्या आहेत. तर ह्या अर्धा किलोच्या काशी फळाच्या फोडी छान या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात. अगदी 2 ते 3 मिनटं छान मिक्स करून झालं, हा मसाला सर्व फोडींना लागला की यावर आपण झाकण ठेवून 7 ते 8 मिनटं किंवा जास्तीत जास्त 10 मिनटं याला शिजवून घेणार आहोत. चवीनुसार मीठ टाकायचं आहे, छान मिक्स करायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे. खूप छान बनते ही भाजी. आणि सर्वात महत्त्वाचं, इथं मी 2 चमचे नॉर्मली पोहे खायच्या चमच्याने साखर टाकलेली आहे. तुम्ही इथं गूळ पण टाकू शकता. आणि हे छान मिक्स करूयात. साखरेमुळे छान पाणी सुटतं. 2 ते 3 मिनटं छान मिक्स करून झालं आहे की यावर झाकण ठेवूयात. आणि तुम्ही बघू शकता आपल्या भाजीचा रंगही छान आलेला आहे. आता शिजल्यानंतर अजून ही भाजी छान दिसते आणि छान लागते पण खायला. त्याला झाकण ठेवूयात अगदी 7 ते 8 मिनटासाठी. तर मधात मी 1 ते 2दा चेक केलेलं होतं. तर हे बघा अजूनही शिजलेली नाही. याला अजून 2-3 मिनटं शिजवून घेऊयात. अगदी 1 मिनिट शिजले की तयार होईल आपली भाजी. तर अगदी 2 मिनटानंतर मी इथं हे अशा प्रकारे ह्या फोडी दाबून घेत आहे आणि स्मॅश करून घेत आहे, ज्याने आपली भाजी खूप छान मसालेदार आणि जशी पंक्तीत बनते भंडाऱ्याला तशीच बनते. तर तयार आहे ही भाजी. आपण सर्व करून घेऊयात. तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली
खायला अप्रतिम लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. जशी पंक्तीत बनते तशीच बनते आणि तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमची ही भाजी कशी बनली हे कमेंट करायला पण विसरू नका. धन्यवाद.